गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू उटी. वेल, आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आहात आणि आम्ही सुद्धा खूप सुपर मजेत आहोत. कारण का इकडचा क्लायमेट गाईस वंडरफुल आणि खूप फ्रेश वाटतंय. आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या कंपॅरिझन मध्ये तरी खूप सुपर क्लायमेट आहे, बिकॉज हे हिल स्टेशन आहे आणि आपल्याकडे कसं गाड्यांचं वगैरे पोल्युशन असतो, पण इकडे पोल्युशन वगैरे काय नाही. जिकडे बघू तिकडे फक्त झाडं आणि झाडच आहेत. सो आज आम्ही रेडी झालो आहे डे 2 ला एक्सप्लोर करायसाठी उटीला. आम्ही याच्यामध्ये बऱ्याच जागी जाणार आहोत, ते तुम्हाला नक्कीच पुढे या व्हिडिओच्या एंड पर्यंत कळेल. जाऊ तिथे तेव्हा तसं नाव सांगणार, कारण आता सिरीज वाईज सांगितलं आणि परत गेलो दुसरीकडे. सिक्वेन्स आम्हाला सुद्धा नाही माहिती, सिक्वेन्स आमच्या ड्रायव्हरला माहिती आहे. सो आता आम्ही रेडी झालोय कम्प्लीट. व्हाईट कपडे घातले होते, पण नंतर ड्रायव्हरचा फोन आला की सर बारिश गिरली आहे. तर मी असा विचार केला की हलका हलका पाऊस पडतोय. सो व्हाईट कपडे घालून गेलो आणि आम्ही टी गार्डन्स मध्ये वगैरे जाणार आहोत. तर तिकडे माती लागून उगाच कपडे नको खराब व्हायला. सो इट्स बेटर की मी परत चेंज केलं आणि म्हणून लेट झाला. वाजले सकाळचे 10 आणि आमचा डे 2 ला आम्ही स्टार्ट करतो एक्सप्लोर करायला, एक्सप्लोरिंग उटी. सो स्टे ट्यून विथ अस गाईज. हा ब्लॉग तुम्ही नक्कीच एंड पर्यंत बघा. आता आम्ही ब्रेकफास्ट करायला जातो आणि ब्रेकफास्टमध्ये मोस्ट प्रॉब्ली बघायचं आहे की मला हे सुद्धा 5 स्टार आणि 5 स्टारला सगळ्याकडे तुम्हाला जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं गणपतीपुळेच्या सेम असतं. बट हे तामिळनाडू आणि साऊथ साईड असल्यामुळे बघूया की इकडे यांचा काय स्पेशल असतो ब्रेकफास्टमध्ये. इडली तर असणारच, नो डाऊट. इडली सगळ्याकडे असते. सो बघूया ब्रेकफास्टमध्ये काय आणि ब्रेकफास्ट करून निघूया आपल्या टूरसाठी. सो स्टे ट्यून गाईज. हा ब्लॉग तुम्ही नक्कीच एंड पर्यंत बघा. आम्ही आलो ब्रेकफास्टसाठी तिकडे खूप काही गोष्टी होत्या, बट अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टींची नावं पण मला समजत नव्हती. वेगळ्या पद्धतीची नावं होती, त्यामुळे मी जास्त काही घेतलं नाही. आपल्याला जेवढं समजतं तेवढंच घेतलं गाईस. सो इट्स इडली फॉर मी, टी केक, कॉफी आणि चटणी. फर्स्ट राऊंडसाठी तरी एवढं घेतलं आहे. बाकीसाठी खूप जास्त रश आहे तिकडे, त्यामुळे मी जास्त काही घेतलं नाही. बिकॉज सकाळी खूप जास्त सुंदर वाटतं आहे ॲम्बियन्स ना. रात्री डिनरसाठी पण आम्ही इकडेच आलो होतो, बट हा रात्री वेगळा वाटत होता. दिवसा तर एकदम वाव वाटतं. सो आता ब्रेकफास्ट करतो. सेकंड टाईम काय आणेल तेही तुम्हाला दाखवलेलं आहे. सो स्टे ट्यून. यांनी काय आणलं? तू काय आणलं? चिली फ्लेक्स इडली आणि नॉर्मल इडली आणि पोटॅटो स्मूदी. पण आपल्या इडलीमध्ये आणि या इडलीमध्ये किती फरक आहे? किती सॉफ्ट आहे. चटणीमध्ये पण खूप हे बघ, एकदम फ्लफी आहे. अपार्ट फ्रॉम दिस ब्रेकफास्ट, यू गाइस विल गेट रेडी डोसा ओवर हियर. डोसा, पूरी भाजी, ऑमलेट, whatever you need. So this Anna is making dosa for us. आला आमचा गरम डोसा. खाणार आहेस ना? म्हणून 2 आणले, एक तुला एक मला. नाही तर भांडणं झाले असं दोघांची. लाईन लावावं लागतं. नाही पण आता लाईन नव्हती. आम्हाला लगेच बोललं, लगेच 2 टाकले फटाफट. रेडी. डोसा खाऊन नंतर पुढे काय आवडलं तर घेऊ, ऑर एल्स निघू डायरेक्ट आमच्या रोड ट्रिपला. आमचा ब्रेकफास्ट करून झाला आहे. आता आम्ही चाललो आहे परत रूममध्ये, बिकॉज एक हँडबॅग घेऊन जावं लागेल टूरला जाताना, बाहेर जाताना फिरायला. बिकॉज काहीच्या निडी गोष्टी आहेत त्या घेऊन जावं लागतील. वॉलेट झालं किंवा गोप्रोचं चार्जर झालं, त्यासाठी हँडबॅग आणा रूममध्ये जातो आहे आणि निघू शॉर्टली. आम्ही निघालो आहे, फक्त आमच्या ड्रायव्हरची कॅब आणायची वाट बघतो आहे. इकडे तुम्ही बघू शकता गाईस, आता वाजले दुपारचे 11. फॉग बघा, म्हणजे आम्हाला असा अंदाजा पण नव्हता की एवढी थंडी असेल. हा सगळा जे तुम्हाला दूर दिसत असेल मे बी, बट हा धूर नाही आहे, हा फॉग आहे. दुपारच्या 11 वाजता आमची गाडी आली. आपलीच आहे ना? ओके. गुड मॉर्निंग मुकेश, हाउ आर यू? सो गाइस लेट्स गो.
मुकेशला विचारून सांगतो की पहिले आम्ही कुठे जाणार आहोत, कारण का सिक्वेन्स वाईज त्यालाच माहिती आहे की आपण फर्स्ट कुठे चाललो आहे. वेर आर वी गोइंग फर्स्ट? वेर आर वी गोइंग फर्स्ट? दोड्डापेटा पीक. पहिला आम्ही जातो दोड्डापेटा पीक. दोड्डापेटा पीक हा सगळ्यात हायेस्ट पीक आहे, हायेस्ट पीक आहे इन निलगिरी माउंटेन्स. दॅट इज अबाउट 2637 feet on the top from the ground level. So it is 2637 feet above the ground level. म्हणजे सगळ्यात जास्त हायेस्ट पीक आहे तो अख्ख्या निलगिरीजमध्ये. हिला असं वाटलं की थंडी नसेल, बाहेर आल्यानंतर समजलं की थंडी आहे. मग माझं आणलंच नाही काय, मग मी याचा शॉल घेऊन आले. माझा शॉल घेऊन आली, मग ते टी शर्टवरचा सगळं टी2नी मूड ऑफ केलं. आम्हाला ॲक्च्युली तिकडे शॉपिंग करायची होती, कॅब वगैरे तिकडे टर्मिनल 2ला खूप चांगले शॉप्स आहेत आपल्या मुंबई एअरपोर्टला. सो तिकडून आम्हाला शॉपिंग करायची होती, पण तिकडे काहीच नाही घेता आलं T1ला असल्यामुळे. सो माझा एवढा मूड ऑफ झाला. मला कॅब घ्यायची होती, मला ते कान असतात ना ते घ्यायचे होते, कारण मनालीला जाताना ते माझे खराब झाले होते. सो मला ते घ्यायचं होतं आणि मी त्या प्रिपरेशनने आले आणि बघते तर काय त्याच्याविषयी बोलू तितकं कमी. राईट ना आम्हाला 20 किलोमीटर. काय बोलले काय कळलं नाही, फक्त राईट लेफ्ट एवढंच कळलं मला. नॉट मल्याळम आय गेस. तमिळ. विच लँग्वेज? तमिळ. ओके तमिळ. मला तर नाही कळलं काय. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही या, बट इंग्लिश अँड तमिळ कंपल्सरी. बट इंग्लिश ज्यांना इंग्लिश समजत नाही त्यांनी तर इकडे न आलेलं बरं आहे, कारण का यांना जास्त हिंदी समजत नाही, त्यामुळे मिसकम्युनिकेशनमुळे जास्त कम्युनिकेट करता येत नाही गाईस. आणि हिंदी इथे तर कोणाला येतच नाही कोणाला. ड्रायव्हर तर डायरेक्ट बोलला नो हिंदी मॅडम, ओनली इंग्लिश. बट एव्हरीवन ओव्हर हिअर इज एज्युकेटेड. सगळे म्हणजे ह्याच्यावरून समजतं की सगळे इथे एज्युकेटेड आहेत, आणि हिंदीशी यांचा काही जास्त फारसा संबंध येत नाही. जसं की आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मराठी बोलतो, तर ह्यांचं मदर टंग आहे तामिळनाडू. तर तामिळनाडूचं मदर टंग आहे तामिळ. सो ते लोक तामिळ बोलतात. आता प्रत्येक स्टेटचे आपले आपले मदर टंग असतात. सो त्यांचाही मदर टंग आहे तामिळ. सो ते फॉलो करतात, पण हिंदी जास्त करून येत नाही. सो तुम्ही कधी नक्की इथे आलात या, मी तर बोलतो उटी इज अ व्हेरी आउटस्टँडिंग प्लेस. बट तुम्हाला इंग्लिश ॲटलिस्ट रफ तरी इंग्लिश आलं पाहिजे, नाही तर मिसकम्युनिकेशनमध्ये आपले प्रॉब्लेम होतात की आपण बोलायचा प्रयत्न काहीतरी दुसरा करतो आणि ते समजतात काहीतरी दुसरं. सो इट्स बेटर की थोडाफार कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम न झालेला बरा, कारण का आपण एक अंजान शहरमध्ये जातो ना. सो इट्स बेटर की इंग्लिश आलेलं बरं. दोड्डापेटा पीकचा घाट स्टार्ट झाला आहे आता. फायनली आम्ही पोहोचलोय दोड्डापेटा पीक. खरंच खूप येणारच ना बोलतो मी येणार नाही. एवढं लांब कशासाठी आलोय, खूप वरती आहे आणि खरंच खूप वरती आहे. जसं मेन्शन केलं गुगलवरती सुद्धा तेवढंच वरती आहे, आणि खूप क्राऊड सुद्धा आहे. आम्हीच नाही, बघू शकता संडे असल्यामुळे डबल गर्दी आहे. बायकर्स वगैरे पण खूप येतात. फॉग तुम्हाला समजत आहे, म्हणजे ब्रिदिंगसाठी सुद्धा प्रॉब्लेम होतो एवढा फॉगमध्ये. हा आहे दोड्डापेटाचा एंट्रन्स. बट त्याआधीच हर्षाईला खायची आहे मॅगी. जाऊन पहिले मॅगीची ऑर्डर दिली आहे. मॅगी खाऊन मग आतमध्ये जाऊन बघू. मला तरी मोस्टली इथे शॉपिंगची शॉप्स दिसतात आतमध्ये, सगळे मफलर वगैरे किंवा स्वेटर्स वगैरे असं दिसत आहेत. सो लेट्स गो इनसाइड अँड सी. आधी मॅगी खाऊ, नंतर आत जाऊ. मॅगी सांगितलीस ना? कुठली? प्लेन मसाला मॅगी. काय वाटतंय? जरा बरं वाटतंय, गरम गरम लागतं हाताला. कोइन्सिडेंटली आम्हाला बसायला जागा पण भेटली, दोघांना पण बसायला जागा भेटली. तर बसून मॅगी एन्जॉय करू. थंडीमध्ये मॅगी इज मस्ट इम्पॉर्टंट ना. मॅगी आणि कॉफी दोन गोष्टी पाहिजेत. मी खाल्ली तर नाही, बट अशी टेस्ट केली. फ्रेग्रन्स पण चांगला येतोय मला तरी. कसली गरम लागते. दोन्ही सीझन एन्जॉय करायला भेटलेत, रेनी सीझन पण आणि विंटर सीझन पण.
कारण इथे छत्री पण आहे आणि स्वेटर पण आहे. मी काय घ्यायचं तुला? हेडफोन्स विदाउट म्युझिक. महाराष्ट्रीयन क्राऊड जास्त आहे. चल पुढे बघूया काय काय येताना घेऊया. आता पाहिजे तुला? पुढे पण असतील ना अजून. हेडफोन्स नाही घेतले तरी अशी कॅप तरी. हे सगळे स्ट्रीट आहेत. तिकडे तुम्हाला स्वेटर्स वगैरे भेटतील. दोड्डा बेटा पीक वरतीच आहे. टोपी घेतली. आता थंडी नाही लागणार ना? आता नाही. आम्हाला असं वाटलं होतं की महाग असेल, बट इट्स टू चीप. 100 रुपीजलाच. असं वाटलं की थंडी आहे त्यामुळे लोकांकडून जास्त पैसे काढण्याचा प्रयत्न करतील, बट नाही. 100 रुपीजच घेतले. इथली लोक रिजनेबल आहे. हां, आतापर्यंत मी काही एक्सपेन्सिव्ह बघितलं पण नाही. आणि इकडे कसं माहिती आहे गाईस, टुरिस्टकडून पैसे काढण्याची कामं नाही करत. जे आहे ते फॅक्ट सांगतात ते लोक. खोटं काय बोलत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये. खाण्यामध्ये पण नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये. मॅगी मला असं वाटलं 150 रुपयाला मॅगी आहे. आपला लोणावल्याला 80 रुपीजला भेटते, पण इकडे 50 रुपीजला मॅगी आहे. म्हणजे विचार करा, लोणावळ्याला 120ला भेटते, बरं इकडे 50 रुपीजला आहे. म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा किती रिजनेबल आहे. ऑन द वे आम्हाला हे स्टॅम्प्स दिसले. आम्हाला हेच कलेक्ट करायचे फ्रॉम एव्हरी स्टेट ऑफ इंडिया. आय लव्ह ऊटी. हाउ मच? 100 रुपीज. ये थोडा महंगा है बट स्टिल चलेगा. छान वाटतं ना गाईस? तुम्हाला कुठला छान वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. मला तरी सगळं छान वाटतंय. दिस इज ऑल्सो नाईस. तोच घेऊया आपण. आम्ही 2 घेतले. 100 रुपीजला एक. हे फ्रीजला लावायचं. मला माहितीच नव्हतं. तू बोललीस तेव्हा माहिती पडलं. खरंच माहिती नव्हतं मला. त्याला एक मॅग्नेट आहे त्याच्या मागे, त्याला फ्रीजला चिपकवतात या मॅग्नेटला. मला नव्हतं माहिती ना. हे आहे दोड्डा बेटा पीकचा मेन एंट्रन्स आणि तिकडे हे एंट्री बूथ. पण तिकडे जायला सुद्धा लाईन आहे बिकॉज संडे आहे, त्यामुळे खूप जास्त टुरिस्ट वाटतात ना अर्शाली. काय हवा सुटले इथे. कुठे गाडीत? आता फिरून जायचं गाडीत. तिकीट आय गेस 10 रुपीज आहे. कॅमेराचे जर असेल कॅमेरासोबत ते एक्स्ट्रा चार्जेस आहेत त्यांचे. सो लेट्स सी. शुअर नाही मी अजूनपर्यंत, पुढे जाऊन सांगतो. 10 रुपये घेतले, जास्त नाही घेतले. आणि कॅमेऱ्याचे वगैरे चार्जेस नाही आहेत. मी एखाद्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं, इकडे यायच्या अगोदर मी रिसर्च केलं होतं, तर कुठेतरी कॅमेऱ्याचे सुद्धा चार्जेस होते, पण इकडे चार्जेस नाही घेतले. फक्त एंट्री तिकीटचे 10 रुपीज आहेत आणि जे दोघांचे 20. सो आय गेस दिस इज दोड्डा बेटा पीक. हां दिस इज पीक ना. अजून पुढे? अच्छा अजून पुढे आहे, जिथून तुम्हाला खालचं दिसेल आय गेस, बट फॉगमुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे. हा व्यू टॉवर आहे त्यांचा. काय फोटो काढणार आम्ही? काहीच फोटो काढायला चान्स नाही. हात एकदम जाम झालेत, एवढी थंडी आहे. वाजले दुपारचे 12:30. 12:30 वाजता ही हालत आहे. रात्री आलो तर हा ना. दिस इज द पीक. अरे पीक म्हणजे काय? हा लास्ट स्पॉट आहे डोंगराचा, जो सगळ्यात उंच आहे. डोंगर आहे तिथे, बट ते फॉगमुळे दिसत नाहीये आपल्याला. हा फॉगमुळे दिसत नाहीये. काहीतरी आहे आय गेस. ते वॉच टॉवरला जाऊन बघायचं सगळ्यांनी वरतून. स्कूलची पिकनिक आली आहे पोरांची. ते इथलेच आहेत तामिळनाडू. हा होता दोड्डा बेटा पीक. आता आम्ही नेचर एन्जॉय करतो गाईस. दोड्डा बेटाने हालत खराब केली, तोंडातून दूर निघायला लागला. खूप थंडी. खूप थंडी अतिशय. दूर निघते तोंडातून. माझ्याकडनं आता सहनच नाही होते. आय एम डन. आजारी पडू नकोस फक्त घरी जाईपर्यंत. सेकंड स्पॉट इज टी गार्डन. एवढं वंडरफुल वाटतंय ना, दाखवतो तुम्हाला. दिस इज टी गार्डन.
आपण चहा पितो तेच हे टी गार्डन आहे. चल एवढं सुंदर दिसतंय. पण इकडे फक्त फार्मिंग होते. मी टी सुद्धा शॉपिंग करणार आहे, तेही दाखवेन तुम्हाला कुठून काढणार. इकडे नाही करणार, इकडे नाहीत, हे फक्त फोटोज काढण्यासाठीच आहे टी गार्डन. शॉपिंग दुसऱ्या जागेवरती होते. हे असे असतात चहाचे पानं. चहाची फार्मिंग होते इकडे. क्लायमेट थंड असल्यामुळे इथे होतं ना. आसामला पण होतं, गुवाहाटीला. गाइस तुम्हाला लोकेशन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. वरती चढून दम लागलाय. वरतून काहीसा असा लुक येतो. टी गार्डन फिरता फिरता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली, जे म्हणजे हे कॉस्ट्यूम घालून काढायचे फोटोज, आणि आम्ही ते करणार आहोत. हमारा भी फोटो निकालोगे ना? ऐसे निकाल. डन. जातो तो कॉस्ट्यूम घालायला गाइस. दादा मला रेडी करताय. हर्षाली रेडी झाली ना? कशी वाटते? आय एम ऑल्सो गेटिंग रेडी. फोटोशूट इज डन. नाउ गोइंग बॅक टू द कार. कारमध्ये जातो परत. आणि नेक्स्ट स्टॉप काय आपला? खूप छान फोटो आलेत गाइस. छान फोटो आलेत गाइस. कॉस्ट्यूम घालून फोटोज काढलेत. आणि हिमाचलला तर नव्हते काढले आम्ही, पण इथे काढलेत. तुम्हाला ब्लॉगच्या एंडमध्ये ते फोटोज नक्कीच दिसतील. टी गार्डनमधून फोटोजची हार्ड कॉपी पण घेतली, जेणेकरून डिलीट जरी झाले फोनमधून किंवा कॅमेरामधून तर हे लाईफ टाईम मेमरी राहील आणि याचा मी अल्बम बनवेन. टी गार्डन तुम्ही सर्वांनी जर पाहिलं. आता आम्ही आलो टी फॅक्टरीमध्ये, जिकडे तुम्हाला आवडता फ्लेवरचा तुम्ही चहा पत्ती बोलतो आपण त्याला, टी पावडर, ती विकत घेऊ शकतो. आणि सोबत त्यांच्याकडे चॉकलेटसुद्धा आहेत. हे एंट्रीसाठी बँड दिलेत आहे गेस. हे बँड लावून जायचे. ते मी बघतो कुठे काय करायचं आहे. हा त्याचा एंट्रन्स आहे आणि याचं नाव आहे बेंचमार्क. चॉकलेट फॅक्टरी दिसली. टी फॅक्टरीमध्ये जातो आहे, पण चॉकलेट फॅक्टरीमध्ये दाखवण्यासारखं तुम्हाला काहीच नव्हतं, बिकॉज तिकडे फक्त मशीन्स ठेवले होते जे की बंद होते. तिथे प्रोसेसिंग दाखवत होते की चॉकलेट कसं बनतं. बट आम्ही आता जातो आहे वरती टी फॅक्टरीमध्ये. तिकडे बघूया चहापत्ती पण भेटेल आपल्याला, टी पावडर. हा आहे फॅक्टरीचं नाव, बेंचमार्क टी फॅक्टरी. लेट्स गो. हे आहेत चहाच्या पत्त्या. अशा असतात चहाच्या पत्त्या. ह्यांचा आपण लेमन टी वगैरे पितो तेव्हा कसं फ्रेग्रन्स होतं. हां तसा फ्रेग्रन्स येते ना. तसं फ्रेग्रन्स होतं. इकडे घेतात एंट्री फी फॉर बेंचमार्क. बारकोड स्कॅन केला, 10,000 रुपये घेतलेत. सो गोइंग इनसाइड. इसको बांधना है क्या हाथ में? चलो. ती फॅक्टरी दिसते. त्यांना ॲक्च्युली काहीच कळत नाही आपण काय बोलतो, आणि आपल्याला पण कळत नाही ते लोक काय बोलतात. फक्त हातांच्या इशाऱ्याने सगळं काम चाललंय. येस नो बस. ही आहे चहापत्ती बनवायची प्रोसेसिंग. अशी बनवतात चहापत्ती. इन्फॉर्मेशन आता आपल्याला ते सांगतील, त्यांचे गायडर आहे. बघूया पुढे जाऊन. Starting area, okay? First the tea leaf washing outside. Little loud, please. The starting area, okay? Starting area. First the tea leaf washing outside. Tea leaf washing outside. Weathering and moisture 1 day process. After the tea leaf directly loading this machine, first grinding paste. Wash होके grinding के लिए आता है. Wash होके grinding ला येता. Weathering and dry. After loading, grinding paste. After drying. Paste. The paste going to last making fine conveyor belt making the fine paste. Fine paste. Yes, the big rotating machine to our fermentation. I can see there. Rotating.
Okay. Making the granule powder. Okay. After going the down, first filtration. Okay, filtration. Second dry. Okay. Third additional flavor adding and packing. Okay. So after flavor, they go for sale. Okay. So we'll go from here and check. Which side? Outside last right, a balance process. We are going from outside. Okay, fine. Balance process is outside, okay? Okay, balance. No problem. जास्त आवाजामध्ये काय ऐकू नसेल आलं तुम्हाला गेस, पण त्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला की तिकडे आधी वॉश होतात, लीव्स वॉश झाल्यानंतर त्यांना सुकवले जातात, मॉइश्चराईज केले जातात. आफ्टर मॉइश्चरायझेशन त्यांना या मशीनमध्ये आणलं जातं, जिकडे होतं त्याची पेस्ट क्रिएट. ते पेस्ट क्रिएट नंतर इथे पेस्ट क्रिएट होते. तिथून पेस्ट क्रिएट झाल्यानंतर मग ती पुढे जाऊन त्याला त्याची पावडर बनवतात. ती पावडरमध्ये नॉर्मल पावडरसुद्धा असते आणि तुम्हाला जर फ्लेवर हवे असतील तर त्यासोबत त्याचे फ्लेवर ॲड करून ते लोक सेल करतात. हां, इकडे फर्मेंटेशन होते त्याचं. जाऊया पुढे जाऊन बघूया. टी टेस्टिंगसाठी दिली होती, पण ती नॉर्मल टी होती आणि नॉर्मल टी हर्षाली पीत नाही, मग नाही घेतली. हे आहे त्यांचं टीचं सेल्स काउंटर. बघूया आता आम्हाला कुठली आवडते आणि कुठली न्यायची आहे. स्टे ट्यून गाईस. चहाचे प्रकार: CTC डस्ट, जिंजर टी, चॉकलेट टी, बेंचमार्क स्पेशल मसाला टी, कॅरडमन टी आणि हे काश्मीरी कावा वगैरे बरेच व्हरायटीज आहेत, पण ते काय आपल्याला पल्ले नाही पडणार. बट विल बी गोईंग विथ द मसाला टी गाईस. भाई कोणता चाहिए बोल काय? 5 पैकेट मसाला टी, 3 पैकेट इलायची and 1 for ऑर्थोडॉक्स टी. 5-6 किलो चहापत्ती घेऊन टाकले, 2-3 फ्रेंड्सना पण द्यायचे. सो त्यांच्यासाठी न्यायचे म्हणून मी जास्त घेतली. हर्षालीच्या घरी, माझ्या घरी द्यायचे. एक्सक्यूज मी. इकडे बिलिंग करायचं, त्यानंतर आय गेस तिकडून कलेक्ट करायचं आहे पार्सल. खूप गर्दी आहे. इकडे पेमेंट करून इकडे ऑर्डर कलेक्ट करायचं. ह्याला पण खूप गर्दी आहे. शॉपिंग करून झाली चहाची फायनली. जास्त काही घेतलं नाही, फक्त चहाच घेणार होतो आम्ही. इथून घरून डिसाईड करूनच आलेलो, तर चहाच घ्यायचा इथून, दुसरं काही घ्यायचं नाही. बाकी सगळं तर आपल्याकडे भेटतं मुंबईमध्ये, दुसऱ्या गोष्टी काय घ्यायच्या. फक्त इकडे जी चहापत्ती बनते तीच घेतली आहे फक्त गाईस. हे आहे स्टोर बेंचमार्क. त्यांची स्वतःची टी गार्डन्स आहेत, तिकडेच तुम्हाला भेटतील. आता नेक्स्ट स्टॉप बहुतेक तरी लंच करायला जाऊ. खूप भूक लागली आहे आणि वाजले दुपारच्या 2:30. आता जेवायला जाऊ आणि जेवल्यानंतर मग नेक्स्ट पॉईंट मी विचारतो मुकेशला कुठे जायचं आहे. सो स्टे ट्यून. नाही ना, हॉटेल नाही. आय गेस तिकडे आपण डॉल्फिन्स नोज बाकी आहे ना आपला. लंचचा टाईम झाला, सो आम्ही सिटीजवळच लंचसाठी थांबलो. हॉटेलचं नाव काय? आसिफ बिर्याणी. आता गुगलवरती शोधलं मी, चांगले रेटिंग्स आहे त्यांचे. सो विचार केला की आज बिर्याणी खाऊया. सो आज मागवतो. अजूनपर्यंत मेन्यूज बघतोय. विल डिसाईड वॉट वी गोना ईट. रसम खाऊन जनरली संध्याकाळी रसमच खायचं हॉटेलला. ठीक आहे. ऑर्डर आली आमची. दिस इज आसिफ हॉटेल्स स्पेशल बिर्याणी, चिकन बिर्याणी, नॉट मटन. हे काय दिलं हे मला माहिती नाही, काय समजत नाही. ग्रेव्ही आहे कसली तरी. अँड दिस इज रायता अलॉंग विथ द स्टार्टर. इसका क्या नाव याचा? चिकन 65. सो लेट्स एन्जॉय द मील गाईस. जेवण झाल्यानंतर सिल्कची शॉपिंग करायची हर्षाईला असं म्हटलं तिने, आणि मैसूरचा सोप पण आम्हाला घ्यायचा आहे. सो आम्ही आता आलो आहे भारत सिल्क सोसायटी आर्ट्स अँड क्राफ्ट एम्पोरियम. बघूया यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत, काय काय आयटम्स आहेत. लेट्स सी. सो गाईज, जसं मी सांगितलं की मला सोप घ्यायचे होते आणि हे ऑन द वे माझ्या ड्रायव्हरने सांगितलं की हे इथे चांगलं कलेक्शन भेटतं. सो आय हॅव गॉट रेड सैंडल सोप. रेड सैंडल का सोप का मतलब रहता है, इधर का स्पेशल सोप जो रहता है ना, ये होता है रेड सैंडल सोप. रेड सैंडल सोप फेस के लिए बहुत अच्छा रहता है और ये सोडियम नहीं रहता इसमें. सोडियम मतलब इसके अंदर डालने वाले प्रोडक्ट जो रहते हैं ना, इधर आपको आएगा सोडियम प्लेटियम, एक साबुन को घट करता है ना, ओके, वो रहता है. उसके बाद में सोप मैन्युफैक्चर होता है इधर लोकल में होता है 60 किलोमीटर के. अच्छा, आपके पास मैसूर में ही होता है राइट?
मैसूर में कोई भी मैन्युफैक्चरिंग यूनिट नहीं है, मैसूर के बीच में है, जो इधर से भी नजदीक होता है। फाइन। मैसूर सैंडल सोप, जो मैसूर के महाराजा श्री कृष्ण राजा वोडियर है ना, उनका अलग सोप रहता है, ये अलग सोप रहता है। सो गाइस आई एम शॉपिंग दिस सोप नाव. हर्षालीचं चाललं तिकडे साडी शॉपिंग, तेही तुम्हाला नंतर दाखवतो. स्टे ट्यून गाइस. मी मराठी घेतलो. मराठी आहे तू? याला मराठी समजते. मला पहिला माणूस भेटला अख्ख्या तमिळनाडूमध्ये ज्याला मराठी समजते, आणि तू मराठी थोडासा बोलला पण माझ्यासोबत, तुम्ही ऐकलं असेल या व्हिडिओमध्ये. ऑफकोर्स. नाईस नाईस. सो गाईस मी सोपचा चॉईस केला. सोपसोबत त्यांनी मला सांगितलं की हे सँडलचं फेस पॅक आहे. बाकी ठिकाणी सुद्धा सँडलचे फेस पॅक आपल्याकडे भेटतात, त्यांच्याकडे सुद्धा आहे बरेच व्हरायटीजचे. पण त्यामध्ये काय मिक्स असतं सांगितलं? 95% मुल्तानी मिट्टी मिक्स असते. कोई भी चंदन का हो. इसके अंदर आपको क्या आता है, आपको 50% ऑफ सैंडल, 50% ऑफ रेड सैंडल, उसके साथ मुल्तानी मिट्टी भी मिक्स आता है. इसमें 5% ऑफ मुल्तानी मिट्टी मिक्स आता है, क्योंकि मुल्तानी मिट्टी इसलिए मिक्स आता है आपको स्ट्रक्चर के लिए. आप खाली मुल्तानी मिट्टी डालेंगे ना तो वो आपको ड्राई करेगा, ये आपको प्योर आता है. इसमें भी 5% आता है. 5% क्वांटिटी मिलाना पड़ता है अप्रोक्सीमेटली आपको, क्योंकि अच्छा फेस पैक बनने के लिए. ये देखिए मुल्तानी मिट्टी वाला होगा तो इस तरह घट हो जाएगा वो. करेक्ट. अगर ये कहाँ पे मिलेगा अपने को? ऊटी में. ये ऊटी का स्पेशल है. आपके शॉप का नाम भारत सिल्क सोसायटी. सो गाइस भारत सिल्क सोसायटीमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट्स तुम्ही नेक्स्ट टाइम माझा ब्लॉग बघून जे कोणी येतील उटीला, सो डू विजिट दिस शॉप गाइस. आणि दिस पीपल आर व्हेरी हेल्पफुल and he knows certain kind of languages like Marathi. No, my father from Maharashtra, Pune. बघा, सुपर्ब. आनंद वाटला आज बघून मला. गणेश पेठला पुण्याला. ओके नाईस. अगरबत्ती सुद्धा आहेत, पण त्यांनी मला सांगितलं की ही सँडलची अगरबत्ती जी आहे हे प्युअर सँडलची अगरबत्ती आहे. आणि हे बघा, हे सँडलची अगरबत्ती आहे, बट आणि हे चारकोलचा मिक्स आहे. कोलसा. हे बघा, स्मेल करा दादा. हे चंदनच्या अगरबत्ती आहे, चंदनच्या काठ आहे. आणि हे लाल चंदन और चंदनच्या अगरबत्ती आहे. लाल चंदनचा स्मेल नाही आता. चंदन लावलंय माझ्या हाताला. मला टेस्ट करायची होती परचेस करायच्या आधी की नक्की जे तो बोलतोय ते खरं आहे की नाही. आणि त्याचबरोबर ॲज युजल मॅडमची शॉपिंग. असं काही नाही, त्यांनी दाखवलं म्हणून मी बघते. कोणता सिल्क आहे? निलगिरी कावेरी. सो त्यांच्याकडे त्याच भारत सिल्कमध्ये हे तुम्हाला साडी सुद्धा बघायला भेटेल गाइस. और ये प्लेट्स भी सभी आराम से फर्स्ट क्लास बैठेगा इसके अंदर आपको. ये राधा कृष्णा पल्लू आएगा, ये आपको डांसिंग राधा कृष्ण. और एक आएगा आपको ये जो दिखाया बंडीपुर स्टाइल में, एक दिखाया था ये वाला, ये बंडीपुर स्टाइल. ब्लाउज सिला के बता रहा हूँ. हर्षाईला ही ब्लॅक आवडली आहे. ब्लॅक मी का घेते माहितीये का? पुढच्या महिन्यात संक्रांत आहे. संक्रांतची तयारी करते. संक्रांत आहे. आणि हे आहे निलगिरी सिल्क, जे आपल्याकडे नाही भेटत गाइस. आणि यांचं एकच आउटलेट आहे जे फक्त उटीमध्ये आहे. दे हॅव नो ब्रांचेस. पुण्याला आहे ना पुण्याला दुसरं आहे, पण यांचं सिल्कचं एकच आहे. म्हणजे जे ओरिजिनल आहे ते इथंच येतं. ओरिजिनल तिकडेच आहे. वो साड़ी खूब छान वर्क है. दोनों भी ले लो. सिर्फ होम मिनिस्टर हाँ कहना है, फाइनेंस मिनिस्टर रेडी है. कभी भी शॉप इधर कहीं नहीं मिलता आपको. राइट. इसलिए आपको इधर पूरा डायग्राम दिखा दिया. म्हणजे ते आदिवासी लोक सगळे बांबू काढून तुम्हाला देतात, मग तुम्ही त्याची साडी बनवतात. अजून ही एक आवडली आहे. हीच आवडली आहे. म्हणजे ब्लॅक, हे ह्याच्यात ब्लॅक कलर आहे, हा कलर आहे. 25 कलर आहेत. 26 25 का 26 त्यापैकी छान वाटतं. बोलो क्या करने का. हिला दोन्ही आवडलं. ॲज युजल हिला दोन्ही आवडलं. दोनों ही बहुत अच्छा है, ब्लॅक और ये ब्लू. अंकल वो बीच वाला कौन सा हे घालतात? हे आहे तमिळनाडू ट्रेडिशनल ना. हे पण हे खूप रिच लुक मध्ये जातं. जरी खूप हेवी आहे, म्हणजे इकडचे लोकल लग्नामध्ये मोठ्या रिच फील मध्ये घालतात हे. आणि ही पण ही किधर नहीं मिलेगा ना अपने को. ये चीज मिलेगा तो आपको रेट आपको फर्क मिलेगा सर, है ना. हा अजून एक युनिक पॅटर्न काढलाय. गणेश पेठ.
Bangalore. My father from Pune, Ganesh Pet. We are settled in Bangalore. ओके. फॅमिली Family also in Bangalore. काहीतरी वेगळं आहे. सो आम्ही घेतली आहे ही साडी आणि ब्लॅकवाली, 2 ब्लॅकवाली, आणि हे सँडल फेस पॅक, 2 रेड सँडल सोप. हां, आणि तुम्ही भरत सिल्क सोसायटीमध्ये आलात तर या भाईला नक्कीच भेटा. 100%. काय नाम भाई तुझं? सैयद भाई. आपका नाम भाई? सैयद. दोनों का नाम सैयद सुहेल उनका, सैयद जुनाइद मेरा. अच्छा, तो भरत सिल्क सोसायटीमध्ये जेव्हा तुम्ही याल, सो मीट दिस पीपल, दे आर व्हेरी हेल्पफुल. तुम्हाला नीडी चांगल्या गोष्टी तुम्हाला नक्की दाखवतील आणि जे तुमच्या गरजेचं आहे तेच देतील आणि जे तुम्हाला आवडेल तेच देतील. ॲज पर युअर रिक्वायरमेंट्स दे विल सजेस्ट यू द गुड थिंग. आजचा आमचा दिवस असाच होता, एक्सप्लोर करण्यात गेला आहे. बऱ्यापैकी आम्ही गोष्टी एक्सप्लोर केल्या आहेत. 3 ते 4 ठिकाण एक्सप्लोर केलेत आम्ही. आणि जे नेक्स्ट आहेत, अजून काय आमचं ट्रिप संपलेली नाही आहे. अजून 2 दिवस आम्हाला उटीमध्ये स्टे करायचं आहे. जेवढे अजून राहिलेत आमचे साईट सीन्स ते आम्ही उद्या करणार आहोत. आणि उद्या अजून आहेत 2-3 आहेत ना, उद्या 2-3 आहेत. उटी लेक बाकी आहे, रोज गार्डन बाकी आहे, टॉय ट्रेन बाकी आहे. मेन तर टॉय ट्रेन आहे. मला टॉय ट्रेन आहे बघण्यात खूप इंटरेस्ट आहे मला. हो, आणि एवढी थंडी आहे ना, खूप थंडी. आणि आज आमचा रूम, दुसरा रूम भेटलाय मला, बॅल्कनी व्ह्यू वाला रूम भेटला. तुम्हाला शॉर्टली दाखवतो फक्त बॅल्कनी कशी आहे आमची. आणि इथून सिटी दिसते पूर्ण. खालती बॉनफायर होता, तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. बॉनफायरला व्हिडिओ जरा जास्तच मोठा होईल. सो म्हणून उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू की बॉनफायर. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला डिनर सुद्धा दाखवू. आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय डिनर दाखवायला मला भेटणार नाही, बिकॉज आम्ही आलोय आत्ता. वाजलेत किती? 5:30. सकाळी किती वाजता निघालो होतो? 10 वाजता. 10 वाजता निघालो होतो. 10 वाजता निघालो होतो. आणि त्या धुद्दापेठात तिकडे तर आमची खूपच हालत खराब झाली आहे. सो आपण कंटिन्यू करूया डायरेक्ट उद्या. स्टॉप नाही करणार ब्लॉग. वेट फॉर नेक्स्ट एक्सप्लोरिंग ऑफ उटी ब्लॉग. वेट फॉर पार्ट 3 का डे 3 जे समजायचं ते समजा. सो हां, उद्याचा पण दिवस आहे, परवाचा पण दिवस. परवा तर आम्ही निघणार आहोत मुंबईला, पण डे आमचा उटीमध्येच आहे, नाईट आमची मुंबईला आहे. रात्रीची फ्लाईट आहे. सो अजून 2 दिवस आहे. तुम्ही पण आमच्यासोबत बघत राहा आणि मजा पण करा. आम्ही तर करतोयच आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा गाईस. आणि आजचे प्लेस पण खूप छान आहेत. तुम्ही जर इथे नक्की आलात तर नक्की या प्लेसला व्हिजिट करा. तशी तर आयटिनरीमध्ये हे प्लेसेस तुमचे असतीलच, बिकॉज हे इकडचं स्पेशालिटीज आहे, जे जिथे जिथे आम्ही गेलो तिथे. बट तुम्ही या आणि नक्की जे आम्ही टेक्स्टाईल शॉपसुद्धा दाखवला सारीचा, तो पण खूप छान आहे. आणि त्यांची अजून एक स्पेशालिटी आहे की ती लोक दुबईपर्यंत पण ट्रान्सपोर्ट करतात. आणि त्यांचे बरेच ऑर्डर्स आपल्या म्हणजे नवी मुंबईच्या सीवूड्स, पनवेल, त्यांनी लिटरली आम्हाला रजिस्टर IAS ऑफिसर आपल्या इथला मुंबईचा ना, हां, त्यांनी सुद्धा त्यांच्याकडनं ऑर्डर मागून घेतले. सो आम्हाला तर खूप आवडलं. आमच्या ड्रायव्हरने ॲक्च्युली आम्हाला ती प्लेस दाखवली आणि आम्हाला ती खूप आवडली. आणि आम्ही तिथून बऱ्यापैकी शॉपिंग केली. जास्त नाही. कुणाल बोलते माझी स्किन खूप म्हणजे माझी खूप टॅन झाली आहे ना, म्हणून त्यांनी मला सँडलचं ओरिजिनल आहे. बिकॉज 65 to 70% सँडल तर तमिळनाडूमध्येच असतं गाईस. आणि लाल चंदन जे आपण बोलतो ते आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती बालाजीच्या खाली
तिकडे त्याचा मेन प्लांटेशन होतो. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. एक्सप्लोरिंग आमची कशी वाटली तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या आउटफिट्स तुम्ही अख्ख्या ब्लॉगमध्ये तर बघितलंच असणार. ॲक्च्युली कुणालनी चेंज केलं सकाळी बिकॉज इथे थोडासा पाऊस पडला. सो आपण भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे पार्ट 3 मध्ये. आणि खूप हवा आहे गाईस, तर मी आता इथेच ब्लॉग एंड करते आणि रूममध्ये जाते. सो स्टे ट्यून फॉर पार्ट 3 आणि बाय, गुड नाईट. ॲज युजल लाईक करा, शेअर करा आणि खूप खूप सबस्क्राईब करा.